आपत्ती व्यवस्थापन कायदा, बरोबर आहे, हा संसदेमध्ये पास झाला 25 डिसेंबर 2005 ला. हा लक्षामध्ये 25 डिसेंबर 2005 ला हा साधारणपणे यस पास झाला. ही तारीख फक्त एकदा चेक करू शकता, पण 2005 ला हा पास झाला. करेक्ट, हा लक्षामध्ये. सो हे लक्षात ठेवा. प्रिव्हेन्शन, बरोबर आहे, प्रिव्हेन्शन, रिकव्हरी, रिस्पॉन्स, मिटिगेशन आणि प्रिपेअरनेस. कळलं तुम्हाला? सो प्रिव्हेन्शन, सो पहिलाच लक्षात ठेवा, परत लक्षात ठेवा की पहिल्यांदा प्रिव्हेन्शन साठी काहीतरी करा, मग रिकव्हरी साठी काहीतरी करा, रिस्पॉन्स आहे ना, मिटिगेशन आहे आणि परत प्रिपेअरनेस आहे. बरोबर आहे. येस. सो अशा पद्धतीने हे तुम्हाला सगळं करता आलं पाहिजे. कळलं तुम्हाला? म्हणजे कुठल्याही पद्धतीचं नॅचरल डिझास्टर असलं तरी सुद्धा किंवा मानवी डिझास्टर असलं तरी चालेल, पण डिझास्टर हे डिझास्टर आहे, त्याच्यातून सावरण्यासाठी जी यंत्रणा उभी करता येईल ती करावी लागेल. 2005 नी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट केली, 2005च्या आपल्या ह्या कायद्याने जी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट केली ती म्हणजे है ना काय, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ही तयार झाली. बरोबर आहे. सो ह्याची यंत्रणा ही सगळ्यात अपेक्स यंत्रणा उभी झाली. बरोबर आहे. ही सगळ्यात अपेक्स यंत्रणा उभी राहिली. सो ही इम्पॉर्टंट अथॉरिटी आहे डिझास्टरच्या संदर्भामध्ये. भारतातले पूर्ण डिझास्टर कशा, कारण भारताला तिन्ही साईडने समुद्र आहे, वर्ण हिमालय जो तुम्हाला माहिती आहे प्लेट टेक्टॉनिकचाच पार्ट आहे. बरोबर आहे. सो आपल्याकडे डिझास्टर होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत लक्षामध्ये. त्यामुळे आपल्याकडे एक नॅशनल लेवलला एक अथॉरिटी लागेल की जी पूर्ण यंत्रणा जॉग्राफिकल असेल, नॅचरल असेल, क्लायमॅटिक असेल, कुठल्याही डिझास्टरला रिस्पॉन्स करेल. कळलं? आणि त्यातून ही उभी राहिली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. कळलं? याच्यामध्ये 2005 पर्यंत आपल्याकडे फक्त तात्काळ मदत आणि पुनर्वसन यापर्यंतच मर्यादित होतो. पण आता आपल्या कायद्यामध्ये काय, प्रकरण 1. कळलं? सो आता आपण फक्त रिस्पॉन्स लक्षामध्ये, फक्त रिस्पॉन्स आणि काय म्हणतात पुनर्वसन याच्याशी संदर्भात नाहीत आपण. आता आपण काय केलं, प्रकरण 1 मध्ये कलम 2E नुसार, बघा 2E नुसार हा सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रकरण 1 म्हणजे चॅप्टर 1 कलम 2E नुसार आपत्तीपूर्व काळासंदर्भात. सो आपत्तीपूर्व काळासंदर्भात सुद्धा काय करतो आपण, प्रतिबंध यंत्रणा उभी करू शकतो. म्हणजे झाल्यावरच करण्याची जी आपली आधीची सोय होती किंवा आधीचं जे काही स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये बदल झाला. या 2005च्या ऍक्टने काय केलं की आपत्तीपूर्वी काळासाठी सुद्धा काय केलं तर आपल्याकडे प्रिपेअर्डनेस म्हणतो आपण ज्याला, बरोबर आहे, यस, यंत्रणा उभी करण्याची, पूर्वतयारी करण्याची बाब काय झाली ह्याच्यामध्ये समाविष्ट झाली. हा जो कलम आहे हा लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. कळलं की पूर्वीसाठी प्रिपेअर्डनेस आहे ना, प्रिपेअर्डनेस साठी सुद्धा आपल्याला कळलं त्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. कळलं? आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, नंतर त्रिस्तरीय शासकीय संरचनात्मक संस्था तयार झाली. बरोबर आहे ना. सो आपल्याकडे एनडीएमए नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. बघा इथे कुठल्या संस्था उभ्या राहिल्या ऑटोमॅटिकली, यस, पहिले उभी राहिली एनडीएमए नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, नंतर उभी राहिली एचडीएमए स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, नंतर आहे डीएमए डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट अथॉरिटी. ही झाली डिस्ट्रिक्ट लेवलला. ओके. आणि एक लोकल अथॉरिटी. सो अशा पद्धतीने हा पूर्ण स्ट्रक्चर उभं राहिलं. कळलं? रिस्पॉन्स, कारण क्विक रिस्पॉन्स इम्पॉर्टंट आहे लक्षामध्ये. आणि जेव्हा रिस्पॉन्स होईल आणि त्याच्यानंतर अंमलबजावणी होईल, एका यंत्रणेमागे एका हायरगल सिस्टमनी व्यवस्थित सुसूत्रता त्याच्यामध्ये कळलं झाली पाहिजे, तरच ती यंत्रणा व्यवस्थित काम करू शकते. सो त्याला ती काम करण्यासाठी कळलं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 नी काय केलं, एनडीएमए एचडीएम स्टेटमध्ये एचडीएमए, बरोबर आहे, स्टेटमध्ये काय एचडीएमए, बरोबर आहे, नंतर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट डिझास्टर आहे ना, डिस्ट्रिक्ट डीडीएमए आणि लोकल अथॉरिटी, बरोबर आहे, त्यांना पॉवर दिलेल्या आहेत. कळत त्यांना त्याला रिस्पॉन्सिबल बनवलेलं आहे क्विक रिस्पॉन्स करण्यासाठी सुद्धा. बरोबर आहे. लक्षामध्ये स्वतंत्र संस्थात्मक रचना त्यामध्ये उभी केली. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये राज्य, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, बरोबर आहे, अशा पद्धतीने तो आराखडा आपण